4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागला। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या। कोण कुठे कसं लढणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात येते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी स्वबळासंदर्भात काय भाष्य केलंय जाणून घेऊया। स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यातील संबंध आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होते। बहुतांशी जागेवरती स्वबळावरती कुठे इकडे लढायची ताकद इकडे लढू। तर राज्यात कोणकोणत्या राजकीय पक्षांनी कुठे कुठे स्वबळाचा नारा दिला तेही आपण पाहूया। भाजप रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, भंडारा, अकोला, ठाकरेंची शिवसेना, पुण्यामध्ये काही जागांवर, याशिवाय नंदुरबार, तर शिंदेची शिवसेना, जळगाव आणि काँग्रेस गोंदिया। सिंधुदुर्गात महायुतीत सर्व अलबेल वाटत असतात तरी नितेश राणेंच्या स्वबळावरती लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीत देखील मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे। मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये एकटा लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र असल्याचा टोला हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी लगावला आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील। खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेंद्र तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या भांड्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध योगेश कदम असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। युतीच्या घोषणेआधीच नव्यानं भाजप वापसी झालेल्या वैभव खेडेकरांनी पत्नी वैभवी खेडेकरांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करणारे फोटो व्हायरल केलेत। तर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील याला आव्हान देत माधवी बुटाला यांचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचे बॅनर हे व्हायरल केलेत। त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र आहे। तर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये संघर्ष देखील वाढण्याची चिन्ह आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून वाद सुरू आहेत। त्यातच आता नितेश राणे विरुद्ध उदय सामंत असा वाद रंगण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी उदय सामंतांनी केलेल्या वक्तव्यावरती आता नितेश राणेंनी जशास तसं असं उत्तर दिलंय। कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान उदय सामंतांनी नाव न घेता दिलंय। दरम्यान कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असंही उदय सामंत म्हणाले। त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलंय। कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं नितेश राणे म्हणाले। भाजपची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढलेली आहे। गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण झालंय। त्यामुळे रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील। युती झाली नाही तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले। लोकसभा निवडणुकींमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं, त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहेत कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, कुणीही आम्हाला पोकळ धमक्या देऊ नयेत असं नितेश राणे म्हणाले। कुठलीही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली, जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला 1 देतो, 2 देतो, 3 देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळे समाधानी आहेत। अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तसा सक्षम आहे।
मनसेकडून मतदार यादीतील घोळावरती करण्यात आलेल्या आरोपांवरती मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलंय. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिंमत असेल तर मोहल्ल्यामध्ये जा, असं थेट आव्हान नितेश राणेंनी मनसेला दिलंय. तसंच मोहम्मद अली रोड, बहरामपाडा आणि आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार हे दाखवतो, असंही राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये. हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा, की कोण किती असतं, कसे असतं, सगळेच बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का, हे थोडं तपासणी करा. तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये यंदाही अजित पवारांची राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवरती आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीमध्ये 10 प्रभागामधून एकूण 20 उमेदवार हे नशीब आजमावणार आहेत. आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांमध्ये होणार आहे. दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंची शिवसेनेचं या विभागामध्ये वर्चस्व हे कमी असल्यानं आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर तिकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतील. एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे स्वबळाचा नारा देत असतानाच नाशिकमधील संयुक्त पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे अॅक्शन मोडवरती आली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावरती मनसेची बैठक पार पडणार आहे. मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरणार आहे. संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारीही दिली जाणार आहे. निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबत देखील या बैठकीमध्ये निश्चिती होणार आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. तोच 12 तासांच्या आत भाजपचे माजी नगरसेवक विकास आणि कविता म्हात्रेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालाय. दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशानं या भागामध्ये भाजपची ताकद ही आणखी वाढली आहे. तर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपलाच सुरुंग लावत विकास म्हात्रेंचा प्रवेश करून घेतलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वबळावरती लढण्यास मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आमदार गणेश नाईकांच्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनोहर मढवी यांनी याचिका दाखल केलेली असून मतदारांना पैशाचं वाटप, मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएममध्ये घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार असं वक्तव्य हे माजी आमदार बच्चू कडूंनी केलंय. विखे पाटलांची गाडी मला दिसली तर मीच फोडेन असंही कडू म्हणालेत. विखेंनी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झाले. नाव राधाकृष्ण मात्र कंसाची अवलाद असा घणाघात कडूंनी केलाय. तर फडणवीसांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर दरम्यान विखे पाटलांनी कर्जमाफीवरून काय विधान केलं होतं आणि त्याला बच्चू कडूंनी काय उत्तर दिलंय पाहूयात. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद आपण काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेअर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतात आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुकर माना, लोक तुम्हाला मारत नाही.
मी तर म्हणतो दोन राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला येतो. मी तर फोडणारच भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. अल्पसंख्याक आयोगाची नोटीस आपल्या हातात आलेली नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, आपण आपलं काम करणार. नितेश राणेंचं वक्तव्य. हिंदू राष्ट्रासाठी आपण बोलत राहणार, त्यांनी नोटीस पाठवत राहावं, राणेंचं आव्हान. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंचीच दुकानं असावीत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. यावरती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्षेप घेतला होता. सर, आपल्याला आयोगाची नोटीस आली आहे, आपण राज्यात कुठल्या आयोगाचे अल्पसंख्याक माझ्या हातात आलेली नाही. त्यांनी त्याचं काम करावं, मी माझं काम करतो. हिंदू राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी मी सदैव बोलत राहणार. त्यांना त्यांचं काय काम करायचं असेल त्यांनी नोटीस पाठवत राहावं. सातारा जिल्ह्यातील फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय मिळावा पाहिजे यासाठी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महिला डॉक्टर हत्या प्रकरणी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिलंय. याच पार्श्वभूमीवरती मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावरती घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती ही मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या माध्यमामधून काळाराम मंदिर, सीता गुफा मंदिर ते रामकुंडपर्यंत रामकाल पथ तयार केला जातोय. या अंतर्गत रामकुंड परिसरातील सुशोभीकरण हे देखील केलं जाणार आहे. त्यामुळे काही बदल देखील केले जाणार आहेत. मात्र यातील काही बदलांना पुरोहित संघानं विरोध केलेला आहे. शनिवारी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्र्यंबकेश्वरला सुरू असणाऱ्या या कामाचा आढावा घेत रामकुंड परिसराची पाहणी केली. दरम्यान सध्याचं रामकुंड परिसरामध्ये स्ट्रक्चर कसं आहे आणि बदल झाल्यावरती ते कसं दिसणार आहे याचे 2 मॉडेल हे तयार करण्यात आलेले आहेत. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. आता 2 मॉडेल आहेत. एक मॉडेल हे सध्याचं जे स्ट्रक्चर अस्तित्वात आहे, सध्याचं जे बांधकाम आहे त्याचं आहे आणि पुढच्या बाजूला जो नियोजित रामकालपथ आहे तो पूर्ण झाल्यानंतर कसं गोदाकाठाचं दृश्य दिसणार आहे त्याचं हे दुसरं मॉडेल आहे. पुरोहित संघाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांचा नेमका विरोध का आहे ते जाणून घेऊयात. तुम्ही का विरोध करणार आहात? जे वस्त्रांतर गृह पाडलं, जसा बिल्डिंगचा वस्त्रांतर गृहाच्या वरती उपयोग होता त्याच्या 10 पट उपयोग जो होता तो येणाऱ्या भाविकांसाठी, विधी मार्गासाठी जे लोक येतात, काशी, गया, प्रयाग, हरिद्वार इथे होणारे विधी आणि नाशिकला असलेली परंपरा, 10व्या दिवशी दशक्रियेला जे लोक येतात त्यांचं अस्थिविलय आणि आश्म्यावरती तिलांजलीचा विधी हा इथे असतो आणि त्याच्यासाठी 100, 200, 500 या प्रमाणात भाविक हे येत असतात. जेव्हा पाऊस असतो जोरदार किंवा ऊन वारा असतो तेव्हा या वस्त्रांतर गृहाखाली त्या लोकांना लपायला जागा होती. आज ती जागा नाहीये आणि इथे जे दाखवले आहेत त्यांनी छोटेसे 5-6 घुमट हे करून याचा काही एक फायदा होणार नाही. आमचं म्हणणं आहे की एका छतामध्ये हे सगळं एका लाईनीमध्ये पूर्ण पॅक असं करावं की जेणेकरून लोकांना तिथे थांबता येईल, उभं राहता येईल, विधी झाल्यानंतर पावसापासून संरक्षण होईल. आणि दुसरी गोष्ट, जो पूल त्यांनी घेतलेला आहे धनुष्यकुंडावरचा, मागच्या बाजूला घेतलाय तो अजून, तर तो धनुष्यकुंडावरच ठेवा. कारण की 10 दिवस नदी ओलांडत नसतं आणि 10व्या दिवशी जेव्हा विधीला येतात वयस्कर लोक पण असतात, तो खूप लांब दाखवलेला आहे. पूर्वी तो खूप जवळ होता आणि दोन्ही काठांना जो कनेक्टिव्हिटी जे आहे अस्थिकुंडावर जाण्याच्या दृष्टिकोनातनं तो जवळ आहे. त्यामुळे याचा पण विचार त्यांनी करावा. तिसरी गोष्ट, वस्त्रांतर गृह जे पाडलं गेलेलं आहे आता, तर ते जे कपालेश्वर मंदिरालगत जी गोयंकाची धर्मशाळा होती ती अधिग्रहण करून त्याच्यावरती ते वस्त्रांतर गृह आणि विधीसाठीचे जे 2 हॉल उपलब्ध करून देणार असं आयुक्त मॅडमनी आम्हाला हे पाडायच्या आधी कबूल केलेलं होतं आणि त्यांनी आज सांगितलं की मी तुम्हाला हे लेखी स्वरूपात पण देते, पण हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. कारण की पुरोहित संघाचं सगळं कामकाज हे वस्त्रांतर गृहातूनच चालायचं. काही गोष्टींचं स्वागत पण आहे, याच्यामुळे निश्चितच रामकुंडाला चांगला असं स्वरूप येणार आहे. पण पुरोहित संघ जो आहे हा इथला अविभाज्य घटक आहे. परंपरेनुसार पुरोहित संघ इथे सगळं बघत असतो. आम्हाला विचारात घेऊन जर काही गोष्टी अजून इथले बदल केले तर अजून चांगलं होईल. कुंभमेळ्याची पर्वणी साधून लोकांच्या सोयीसाठी अजून काय चांगलं करता येईल ती आमची मागणी आहे. आता यामध्ये काय काय बदल केले जातात हे बघणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.